लोक पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। पिंपळनेर सटाणा महामार्ग धुळीचे साम्राज्य की मृत्यूचा सापळा। पिंपळनेर सटाणा या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे। जागोजागी पडलेले प्रचंड खड्डे आणि उडणाऱ्या धुळीमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। प्रशासनाच्या दुर्लक्षाने या मार्गावरील प्रवास म्हणजे शिक्षा भोगण्यासारखे झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। गेल्या अनेक महिन्यापासून या मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले। वाहने चालवताना डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। विशेषतः दुचाकी स्वारांसाठी तर हा प्रवास जीवघेणा ठरत आहे। रस्त्यावर इतके मोठे खड्डे आहेत की हा महामार्ग आहे की धुळीचे साम्राज्य असा प्रश्न नागरिक विचारत आहे। पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे लहान मोठे अपघात नित्याचेच आहेत। अलीकडेच झालेल्या काही किरकोळ अपघातांनी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। तसेच खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे। स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थेच आहे। जर प्रशासनाने वेळीच यावर उपाययोजना केली नाही तर भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत। प्रशासनाने तात्काळ या महामार्गाची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। नमस्कार, मी डॉक्टर गिरीश जैन, बालरोग तज्ञ। सध्या पिंपळनेर परिसरामध्ये आणि आजूबाजूला लहान बाळांमध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण खूप जास्त वाढण्यात आलेलं आहे। याला मूळ कारण म्हणजे बदलतं वातावरण। खूप वेळ जो आहे तो पाऊस जो चालला त्याच्यामुळे सूर्यदर्शन नाहीये। जंतूंमध्ये वातावरणामध्ये जंतूंची संख्या खूप जास्त वाढते। मोस्ट प्रॉब्ली व्हायरस यांची संख्या जास्त वाढते आणि त्याच्यामुळे बाळांमध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढते। 2-2, 3-3 महिन्याची जी बाळं असतात यांनाही श्वास घ्यायला त्रास होतोय। सोबतच जो पिंपळनेरचा रस्ता आहे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आगीमध्ये तेल टाकलं जातंय। जो सर्दी खोकला वातावरणाच्या बदलामुळे वाढत आहे, नंतर रस्त्यावरची धूळ त्याच्यामध्ये ते प्रमाण वाढण्याचा प्रयत्न करतायत। ही धूळ वाढल्यामुळे खूप वेळा जेव्हा नागरिक रस्त्यावरनं ये जा करतात, लहान बाळं ये जा करतात, त्यावेळेस ही धूळ त्यांच्या नाकातोंडात जाऊन जी बाळं ऑलरेडी सर्दी खोकल्याने बाधित आहे त्यांच्या आजारामध्ये प्रमाण वाढतंय। ही जी धूळ आहे, ही धूळ जी आहे ती साधी मातीची धूळ नाहीये। याच्यामध्ये जो दगड यूज केला गेला आहे खड्डे बुजण्याकरता, त्या दगडांची आता माती व्हायला लागली, म्हणजे चुरा व्हायला लागलाय आणि ती जी धूळ माती मिश्रित जी धूळ आहे ही धूळ जेव्हा फुफ्फुसांमध्ये जाते तेव्हा ती खूप निघण्याकरता त्रास होतो, कारण की ती घट्ट फुफ्फुसामध्ये चिटकते आणि याच्यामुळे खूप वेळा बाळांना दम्याचा आजार लागणं, मोठ्या माणसांना, वृद्ध लोकांना ज्यांना ऑलरेडी दमा असेल, श्वासनलिकेचा आजार असेल, त्यांना तो आजार वाढणं, अशा गोष्टी घडतात। माझी प्रशासनाला आणि जे काही संबंधित अधिकारी यांना विनंती आहे की ऊन वारा पाऊस गारा तर आपल्या हातात नाहीये, पण कमीत कमी जी दुरावस्था रस्त्याची झाली आहे त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण शरीरामध्ये त्रासदायक होत आहे, ते त्यांनी तो प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ही मला त्यांना नम्र विनंती आहे। धन्यवाद।